नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आज आपण मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणार आहोत. एमपीएससी, यूपीएससी आणि बँकिंग परीक्षांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मुघल साम्राज्याची स्थापना कशी झाली हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या महान साम्राज्याची पायाभरणी बाबरने केली. मुघल इतिहास केवळ ज्ञानवर्धक नाही, तर स्पर्धा परीक्षांमध्ये यावर थेट प्रश्न विचारले जातात. प्रशासकीय व्यवस्था आणि कला संस्कृती यावर विशेष लक्ष द्या. 1526 मध्ये बाबरने पानिपतची पहिली लढाई जिंकून भारतात मुघल सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा निर्णायक पराभव केला. या विजयामुळे दिल्ली सल्तनतचा अंत झाला आणि भारतीय उपखंडात एका नवीन शक्तिशाली मुघल शासनाची सुरुवात झाली. बाबरनंतर मुघल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आणि अनेक महान सम्राटांच्या काळात तो भारताचा सुवर्णकाळ ठरला. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला, परंतु त्याला शेरशाह सुरीच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. शेरशाह सुरीच्या प्रशासकीय सुधारणा देखील महत्वाच्या आहेत. मुघल साम्राज्याचा खरा विस्तार सम्राट अकबराने केला. त्याची मनसबदारी पद्धत आणि सर्वधर्म समभाव दर्शवणारे दीन ए इलाही हे धोरण परीक्षेच्या दृष्टीने निर्णायक आहेत. 1556 मध्ये अकबराने दुसरी पानिपतची लढाई जिंकून मुघल सत्तेला स्थैर्य दिले. या विजयाने त्याचे स्थान अधिक मजबूत केले. अकबरनंतर जहांगीर आणि त्यानंतर शहाजहानने राज्य केले. शहाजहानच्या काळात स्थापत्यकलेचा कळस गाठला गेला, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजमहाल. आता आपण स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, मराठा मुघल संघर्ष, ज्यामुळे साम्राज्याचा ऱ्हास झाला. औरंगजेबाने दक्षिणेकडील राज्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याची दख्खनची मोहीम सुरू झाली. मात्र ही मोहीम त्याला खूप महागात पडली. याच काळात औरंगजेबाचा थेट आणि तीव्र संघर्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांशी झाला. मराठ्यांशी सतत आणि दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षामुळे मुघल साम्राज्याचे आर्थिक आणि लष्करी बळ मोठ्या प्रमाणात कमी झाले, ज्यामुळे 1707 नंतर साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. आता आपण थेट परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांची उजळणी करूया. मुघल प्रशासनामध्ये मनसबदारी व्यवस्था आणि तोडरामलने विकसित केलेली जप्ती महसूल पद्धत ही प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची होती. बाबरचे बाबरनामा आणि अबुल फजलचे अकबरनामा हे मुघलकालीन इतिहास आणि संस्कृती समजून घेण्यासाठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. भव्य लाल किल्ला, ताजमहाल आणि फतेहपूर सिक्री ही मुघलकालीन स्थापत्यकलेची वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक दर्जाची उदाहरणे आहेत. थोडक्यात मुघल साम्राज्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व होते, ज्याने आपल्या प्रशासन, कला आणि संस्कृतीवर अमिट छाप सोडली. मुघल साम्राज्याच्या योगदानामुळे भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकला अधिक समृद्ध झाली. त्यांचा वारसा आजही आपल्याला अनेक स्मारके आणि प्रशासकीय शब्दावलीतून दिसतो. परीक्षेत यश मिळवण्यासाठी या सर्व मुद्द्यांवर आधारित मॉक टेस्ट्स नियमितपणे सोडवा. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.